मित्रो, आजच्या भागामध्ये आपण आंतरिक स्वच्छता, मनाची स्वच्छता या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. तर बाह्य स्वच्छतेचा आपण अनुभव घेतलेला असतो आणि बाह्य स्वच्छतेचा अनुभव तुम्हाला किती प्रसन्न करतो, छान वाटते, बरं वाटते. बघा, दिवाळीच्या वेळी, दसऱ्याच्या वेळी घर स्वच्छ करतात, घरातले जुने कपडे स्वच्छ करतात, घराची सजावट करतात, त्यावेळेस किती छान प्रसन्न वाटते. किंवा नव्या घरामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा किती प्रसन्न छान वाटते. हे जे स्वच्छ आणि नवेपण माणसाला जसं आनंदित करते, तसं आतलंही स्वच्छपण, नवेपण माणसाला आनंदित करते. अनेक मनातले जे ब्लॉकेज तयार झाले असतात ते दूर जर झाले तर जीवन सुखी आनंदी होऊ शकते. आपल्याला शरीरामध्ये अनेक ब्लॉकेज होतात, तेव्हा शरीर हृदय विकाराचे झटके येऊ शकतात किंवा अन्य प्रॉब्लेम तयार होऊ शकतात. तसं मनातल्या ब्लॉकेजमुळे सुद्धा मनातला आनंद आपल्या मनापर्यंत येत नाही. तर जे आत आहे, जे आत जसं मन बनते, मन जर अशुद्ध असेल तर आपल्याला आनंद घेता येत नाही, आनंदाने जगता येत नाही, प्रसन्न राहता येत नाही. आत घाण झालेली आहे. आता ही आतली घाण कशामुळे होते? तर नकारात्मक विचारामुळे, नकारात्मक भावनांमुळे, नकारात्मक कल्पनांमुळे, नकारात्मक दृष्टिकोनांमुळे. आणि हे दृष्टिकोन कशामुळे बनते? आपल्याला आलेले अनुभव, आपल्या जीवनात घडलेल्या घटना, प्रसंग, यावर जी आपण प्रतिक्रिया देतो त्यातून आपला दृष्टिकोन बनतो, आपले विचार बनतात, मग तशाच भावना बनतात आणि तशाच कल्पना बनतात. म्हणून आपण आपल्या अनुभवावर योग्य प्रक्रिया करणं हे सुद्धा अतिशय गरजेचं असते, किंवा त्याचं ऑपरेशन करणं. कारण शरीरात झालेल्या ब्लॉकेज काढून टाकण्यासाठी जसे ऑपरेशन करतो, किंवा पोटामध्ये खिळा गेला तर त्याचं ऑपरेशन करतो, तसं मनामध्ये अनेक खिळे बसलेले असतात, त्याचं ऑपरेशन करणं अतिशय गरजेचं असतं. कधीतरी जुना खिळा बसलेला असतो मनामध्ये आपल्या, आणि तो आपल्याला आजही त्रास देतो. अशा काही घटना आहेत का पहा तुम्ही, की जे लहानपणापासून ते आजतागायत अशा गोष्टीचा आघात झालेला आहे आणि तो आघात तुम्हाला आजही त्रास देतो. तर या आघातातून बाहेर येता येते यावर आपला विश्वास असला पाहिजे. आणि त्यातून जोपर्यंत आपण बाहेर येत नाही तोपर्यंत आपल्याला बाहेर अन्नाचा सुद्धा आस्वाद नीट घेता येत नाही. सुखाचा, जे काही आपण सुखाच्या बाबी तयार करून ठेवलेल्या आहेत भौतिक सुखाच्या, त्याचा सुद्धा आस्वाद घेता येत नाही. म्हणून आपण बाह्य गोष्टी घरात आणण्यासाठी, घर समृद्ध म्हणजे भौतिकदृष्ट्या करण्यासाठी जितका प्रयत्न करतो, तसं आतून स्वच्छ राहण्यासाठी, मनाला समृद्ध करण्यासाठी जो काही प्रयत्न करायला पाहिजे तो करताना दिसत नाही. आता मी आज तुम्हाला सांगत होतो की जे आत आहे त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. म्हणून आतल्या बाबी कोण काढू शकते? आपल्या आतल्या बाबी कोणीच काढू शकत नाही. एखादी ठीक आहे, तुमच्या शरीरामध्ये खिळा घुसला आहे तर घरातले तरी तुम्हाला बळजबरी नेऊन डॉक्टरकडून काढून घेऊ शकते. ते शारीरिक वेदनेतून तुम्हाला तुमची इच्छा नसताना, राहू दे, मला काय, राहू दे, तसंच राहू दे, किती त्रास होते, मी जायचं ना, ऑपरेशन करून घेईना, काढून घेईना जरी तुम्ही म्हणत असाल तरी पण घरातली बळजबरी नेऊन ते काढून टाकू शकतात. डॉक्टर ऑपरेशन करू शकते तुम्हाला हातपाय बांधून, गुंगीचं औषध देऊन. पण इथे तुमच्या आतलं काढण्यासाठी असं बळजबरी काही करता येत नाही, असं कुठली शस्त्रक्रिया करता येत नाही. तर त्याच्यासाठी शब्दक्रिया, शब्दांच्या माध्यमातून आतलं जे काही नको आहे ते आपण काढता येऊ शकते, यावर आपला विश्वास असला पाहिजे. कारण जसं आत आहे ना तसा आपला दृष्टिकोन बनतो, मग तसंच आपल्याला जग दिसते. जसं दिसते तशा क्रिया होतात, मग तशाच प्रतिक्रिया होत राहतात, मग तसेच निकाल हाती येतात, मग तसंच आपलं जीवन बनते.
म्हणून आपण आता थोडंसं अनेक गोष्टी आपल्या जीवनात घडलेल्या असतात. मग तुम्ही त्यावर प्रयोग सांगतो मी. एक मानसशास्त्रीय प्रयोग आहे. आपल्या जशा काही आठवणी आहेत, ज्या काही आठवणी आहेत, मग एका बाजूला काय करा, तुमच्या सगळ्या लहानपणापासूनच्या आतापर्यंतच्या आनंददायी आठवणी लिहून काढा. तुम्हाला खऱ्या अर्थानं सुखी आनंदी व्हायचं असेल आतून सांगायला, हे प्रयोग केल्यानंतर बाहेरून तुम्ही कोणी तुमच्या बँकेत पैसे आणून टाकणार नाही, पण आतली बँक समृद्ध बनणार आहे, ती म्हणजे आनंदाची. या संदर्भात बोलतोय. तर जे काही आनंदी ज्या ज्या काही घटना घडल्यात, प्रसंग घडलेत, ज्या काही आठवणी आहेत आनंददायी, त्या आनंददायी आठवणी लिहून काढल्या सलगतेनं, छोट्या छोट्या छोट्या, प्रत्येक पानावर एक आठवण लिहून काढली. तेव्हा कसे विचार आले, तेव्हा कशा भावना निर्माण झाल्या, तेव्हा कसे शारीरिक क्रिया, कसे नृत्य तुम्ही केलं होतं, कसा आनंद वाटला होता तुम्हाला, ते सुद्धा लिहून काढा. त्याच्याखाली तुम्हाला किती मजा आली होती, मग तेव्हा कोण कोण मध्ये जे काही आनंदी लोक तुमच्यासोबत होते, ते तुम्हाला खूप आवडले होते, त्याही गोष्टी तुम्ही लिहून काढा. घटना, प्रसंग, तसेच त्याचं एक विश्लेषण, चित्र करा. ते सगळे आताही मन पटलावर आणून त्याचा आनंद घ्या. कारण जितक्या आपण आनंदी मानसिकतेत राहू, तितकं आपण जी आपल्या जीवनातली अस्थिरता आहे, आपल्या जीवनामधली जी वेदना आहे, ते दूर व्हायला मदत होते. म्हणून ज्या काही घटना, प्रसंग, जे अनुभव आहे, ते यासाठी लिहून काढायचे, जे आनंदी आहे ते. आणि मग आपल्याला असं वाटायला लागते सगळं जीवनातले खूप काही आनंद आहे, आपण तो विसरून गेलेला असतो. आनंदाचा विसर पडतो, ही गोष्ट आपल्याला तेव्हा जाणवते. अरे, माझ्या जीवनात खूप आनंदाच्या घटना आहे, यशाच्या घटना खूप आहेत. तशाच आनंदाच्या घटनांबरोबरच काही व्यक्ती तुमच्या जीवनातल्या ज्या काही आनंद देणाऱ्या आहेत, आजही आनंद देतात, पण ते विसरून गेलेले आहात तुम्ही. त्या व्यक्तीचंही तुम्ही चित्रण करा. तुम्हाला आवडलेल्या व्यक्ती, तुम्हाला भावलेल्या व्यक्ती, का लिहायच्या? भावलेल्या, आवडलेल्या व्यक्ती, त्याच्याबद्दलचा एखादा लेख लिहू शकता. याच्यातून काय फायदा काय होतो त्या व्यक्तीबद्दलच्या आठवणी, याचा एक फायदा आपल्याला, एक प्रेरणा मिळते, प्रोत्साहन मिळते. या आठवणी लिहून काढणं, याची गरज लक्षात घेऊन तुम्हाला लीळा चरित्र या ग्रंथाची निर्मिती माईमभट्टांनी केलेली आहे, शिष्यांच्या सांगण्यावरून, चक्रधर स्वामींच्या. त्या आठवणीचा संग्रह, चक्रधर स्वामींच्या संदर्भाच्या ज्या आठवणी त्याच्यामध्ये आहेत, त्या आठवणीचा संग्रह केला. हा एक ऐतिहासिक ठेवा माईमभट्टाच्या मुळे आपल्याला मिळालेला आहे, अनुभव संप्रदायाला मिळालेला आहे. आणि ते जर त्यांनी आठवणी लिहून ठेवल्या नसत्या, तर आज चक्रधर स्वामींचं जीवन आणि कार्य आपण कसं अभ्यासलं असतं. म्हणून त्यात खूप आनंददायी आठवणी, आनंददायी बाबी, पण खूप चांगले तत्वज्ञान आहे त्याच्यातून, जगण्याचे सूत्र आहेत. ते रममान होतो माणूस त्या आठवणी सगळ्या ऐकताना, ते लीळा वाचताना, ऐकताना. MA ला आम्हाला माईमभट्ट हा स्वतंत्र लेखक होता, त्यामुळे गोविंद प्रभू चरित्र, लीळा चरित्र, मदंबेचे धवळे, हे सगळं आम्हाला अभ्यासक्रमामध्ये अभ्यासता आलेलं आहे. तर मी आता तुम्हाला जे सांगत होतो की त्या सगळ्या व्यक्तीबद्दल लिहून काढा, प्रसंगाबद्दल, घटनेबद्दल. तर त्या वाचा. रोज त्या गोष्टी जर आपण वाचलो तर आपलं मन आनंदायी बनते. आणि असं वाटायला लागते की अरे, दुःख, कटू प्रसंग यापेक्षा आनंदायी प्रसंग खूप आहेत. सॉरी, मी तुम्हाला सांगत होतो, एखाद्या भांड्यामध्ये जे वरण आहे किंवा कढी आहे, ती खरट झालेली आहे. आता ती खाण्याजोगी नाही असं आपल्याला वाटते. अशा वेळी लोक फेकून देतात का ती कढी?
कारण खरड झाल्यामुळं नाही फिरत. काय करतात त्याच्यामध्ये त्याचा खारटपणा कमी करण्यासाठी त्याच्यात थोडा आंबट टाकतात, त्याच्यात पाणी टाकतात आणि परत ते गरम करतात आणि खाण्यालायक करतात. तसंच जीवनामध्ये जीवन टाकून देण्यासारखं नाही, तर जीवन जगण्यालायक आपण बनवू शकतो. तर मग आपल्याला आपल्याला जीवनामध्ये सगळं कटूच आहे असं वाटत असेल, तर हे गोड जर त्याच्यामध्ये टाकलं, ते जर लक्षात आणून दिलं आपल्या मनाला, आपल्या मनपटलावर त्याचं चित्र उभं केलं, तर ह्या कटुतेचा, कडवटपणा आणि कठोरता कमी व्हायला 100% मदत होते. कारण काय होतं, नाहीतर माणसाचा जो वर्तमान आहे तो बऱ्याच प्रमाणामध्ये भूतकाळाने प्रभावित झालेला असतो. बऱ्याच जणाला भूतकाळ नाचवतो, म्हणजे भूतकाळ वर्तमानाला नाचवतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण हे नाचू द्यायचं की नाही? भूतकाळाला नाचू द्यायचं, आपल्याला नाचण्यासाठी तो नाचवतो आपल्याला, पण ते कोण ठरवू शकते? भूतकाळ नाही ठरू शकत, आपण ठरू शकतो. वर्तमान ठरू शकते की भूतकाळाला नाचू द्यायचे की नाही. आता रिमोट कंट्रोल त्याच्या हातात आहे असं आपल्याला वाटते, पण रिमोट कंट्रोलचे शेल आपल्या हातात आहेत. कारण त्याला जर आपण ऊर्जा दिली नाही, इंधन पुरवलंच नाही, त्या रिमोट कंट्रोलला मध्ये जे शेल आहे ते काढून टाकले, तर त्यांना नाचूच शकत नाही. तसं रिमोट कंट्रोल राहू शकतो, भूतकाळ तर कुठे जाणार आहे, राहणारच आहे. पण त्याला जर आज का आपण इंधन देत राहतो, अरे हो असं नाही घडायला पाहिजे, असं घडलं नसलं तर असं झालं असतं, असं घडलं ना तर असं झालं असतं, हे सातत्यानं आठवून जे इंधन देतो. म्हणून आपल्याला संतांनी, अनेक विचारवंतांनी किंवा जो व्हा ओ अच्छा व्हा, गीतेने, भगवद्गीतेचं महत्त्व या दृष्टिकोनातून आपण अभ्यासलं पाहिजे. गीतेचा जो संदेश आहे, जे झालेलं बरं झालं, जे होते ते बऱ्यासाठी होते, जे होत आहे ते पण बऱ्यासाठीच होत आहे, जे होणार आहे ते बऱ्यासाठीच होत आहे, या भावनेतच जी माणसं जगतात ती बऱ्याच गोष्टी भूतकाळातच ठेवून जगू शकतात. नाहीतर भूतकाळाचं ओझं घेऊन आपण जर जगू लागलो तर जगणं कठीण होऊन बसते. आणि मग आता मी तुम्हाला सर यादी करायला सांगितली, ती सगळी आतली जर यादी केली, तुमचे चांगले विचार लिहून काढा, तुमच्या चांगल्या भावना लिहून काढा, आपल्या चांगल्या भावनेचं महत्त्व लिहून काढा. चांगल्या भावना कोणकोणत्या आहेत त्याची यादी करा. प्रेम आहे, स्नेह आहे, परोपकार आहे. परोपकार पुण्य म्हटलेलं आहे तुकोबारायांनी, आणि परपीडा पाप म्हटलेलं आहे. म्हणजे परोपकार, सेवाभाव, हे सगळे जे मानवी मूल्य आहे, बंधुत्व, न्याय, समता, सगळ्यांबद्दलची समभाव, सम्यक दृष्टी, हे जर आपण जगलं, त्या पद्धतीनं जर जगू लागलो तर आनंद निर्माण होतो. आणि मग हे चांगल्या विचारामुळे नको ते विचार दूर जातात, म्हणजेच मनाची स्वच्छता होते. चांगल्या भावना, आपण उदात्त भावना, चांगल्या भावना बाळगलो म्हणजे क्षमाशीलता असेल, शांती असेल, दया असेल, क्षमा असेल, प्रेम असेल, ह्या भावना जेव्हा बाळगतो तेव्हा क्रूरता जगण्यातली संपते, म्हणजे मन स्वच्छ व्हायला मदत होते. म्हणून तुकोबारायांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितलेले आहे, ऐका गा हे अवघे जन, शुद्ध मन ते हित. ऐका गा हे अवघे जन, शुद्ध मन ते हित. सगळ्या जगाला सांगितले त्यांनी की तुमच्या शुद्ध मन करून जगणंच हे हिताचं आहे. शुद्ध मन करणेच हिताचं आहे. अशुद्ध मनाने अस्वस्थ होऊन जगण्यापेक्षा शुद्ध मनाने स्वस्थ होऊन आनंदी होता येते. आणि मग त्यात विचाराची जी भूमिका आहे ती खूप महत्त्वाची आहे, सकारात्मक विचाराची. म्हणून वेचिते वचन जेणे राहे समाधान, असं तुकोबारायांनी सांगितलेलं आहे. ह्या सगळ्या, आणि ह्या तुम्हाला
तुम्ही जेव्हा भूतकाळ मनाच्या अधीन होऊन जगता ते अहित करणार आहे याची जाणीव देखील तुकोबारायांनी करून दिलेली आहे. आपुले अधीन करून ठेवा नाहीतर जीवा घातक हो. म्हणजे मनाला होऊ नका काही या मना अधीन नाही के वचन याचे काही. म्हणजे या मनाच्या अधीन होऊ नका तुम्ही. त्यानं नाचवलं तसं नाचू नका. कारण हे नकारात्मक विचार ज्याचं जर जास्त झाले तर ते नाचवतात तुम्हाला. त्याला म्हणून अधीन करण्यासाठी सकारात्मक विचार, सकारात्मक भावना, सकारात्मक कल्पना, सकारात्मक घटना, सकारात्मक प्रसंग ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. मग ह्या सगळ्या गोष्टी, अजून महत्वाचा एक मुद्दा मी शेवटी नकारात्मक बाबीचं ऑपरेशन करायचं सांगणारच आहे. हे या गोष्टी काही सांगून मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. जे काही तुम्हाला जीवनात साध्य करायचं आहे ते अस्वस्थ होऊन, चिंतित होऊन, रागावलेलं असताना, चिडलेलं असताना, दुःखी असताना नाही दर्जेदार करू शकत आपण, नाही उत्कृष्ट करू शकत आणि नाही समाधानानं जगू शकत. कारण कृती करत करत जगणंच आयुष्य आहे. उक्ती करत करत जगणं आयुष्य आहे. आणि ते कृती आणि उक्ती अर्थपूर्ण होत राहिल्या तर जगणं अर्थपूर्ण आहे. म्हणून प्रसन्न मनानं जे काही आपण काम करतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये सुख, समाधान आणि शांती आपण अनुभवू शकतो. आणि आपण शांत समाधान राहिलो तर आपल्याला या सगळ्या गोष्टीचे रिझल्ट तुम्हाला तातडीने येतात. आता मन शुद्ध करण्याचे काय उपाय आहेत ते सुद्धा ह्या सांगितले. तसंच ध्यान हा एक महत्वाचा उपाय आहे. श्वासावर जर तुम्ही ध्यान केलं, आणि ह्याच्यासाठी काही जण म्हणतात मला वेळ नाही. जेव्हा वेळ मिळते, आता उदाहरणार्थ सांगतो, आता मी तुमच्याशी बोलतोय आणि मला असं वाटलं की हे काम झाल्या आपल्याला थोडं 2 मिनिटाचं ध्यान करायचं आहे. डोळे बंद करायचे, फक्त असं श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आणि मग हळूवारपणे विचार येतात जातात, आलेले विचार येऊ दे, गेलेले विचार जाऊ दे. हे जर आपण करू शकलो तर बऱ्याच प्रमाणामध्ये भूतकाळापासच्या वेदनेतून तुम्ही मुक्त होऊ शकता. आता काही गोष्टी अशा आहेत की आता नकारात्मक आहेत, त्याचं ऑपरेशन कसं करायचं. सगळ्या नकारात्मक गोष्टी त्याला सुद्धा त्याकडे सकारात्मक नजरेनं पाहिला. ठीक आहे, एखाद्या व्यक्तीने तुम्हाला फसवलेलं आहे, आजही ते फसवलंय म्हणून तुम्हाला राग येतो, चीड येते, संताप येते, त्याच्याविषयी द्वेष वाटतो, मत्सर वाटतो, ते दिसला तरी नकोसं वाटते, किंवा त्याच्यामध्ये सूड घेण्याचे विचार येतात, सूड भावना, आणि यातून काही जण खून पण करतात. आता ह्या सगळ्या भावना नकारात्मक निर्माण व्हायला लागल्यात, घटना घडून गेलेली आहे. तर अशा प्रसंगी ते आजही अस्वस्थ करत असेल तर मग काय करायचं, असा काही जणांचा प्रश्न आहे. तर याच्यावर उपाय ह्याचा आहे क्षमाशील बनणं. आणि जोपर्यंत तुम्ही क्षमा करू शकणार नाही त्याला, तोपर्यंत तुम्ही विसरून जाऊ शकणार नाहीत. आणि विसरण्याची जी प्रक्रिया आहे, तुम्हाला असं तर आठवलं तर अजून आठवते, पण पुन्हा त्रास देत नाही ती गोष्ट. जसं जखम झालीत आपल्या शरीराला, वर्ण कायम असतो, इथं जखम दिसते, ते इथं झालते बाबा आपला ऍक्सिडेंट म्हणून, पण ते आता त्रास देत नाही. तसं जखम झाली ती आता पूर्ण बरी झालेली. तसं मनाला झालेल्या जखमा एकदा आपण बऱ्या करून टाकल्या तरीही आपल्याला एक आठवण येऊ शकते एखाद्या वेळेस, पण त्याचा त्रास होत नाही. म्हणून हे बऱ्या करण्यासाठी क्षमाशील होऊन त्याला क्षमा करून टाका, हा एक पर्याय आहे. मग विसरून जा वगैरे म्हणतात की नाही, विसरून जा म्हणल्याने विसरून जा. त्याला विसरा, तुम्हाला कल्पना करा तुम्ही त्या एखाद्या व्यक्तीला तुम्हाला नको आहे, त्याचा चेहरा आठवायची इच्छा नाही, त्याला विसरून जा, त्याला विसरून जा म्हणा बरं, त्याचाच चेहरा डोळ्यासमोर येतो. विसरून जा म्हणल्याने विसरून जात नाही माणूस, तर त्याला क्षमा करावी लागते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कुठेतरी मग्न राहिलं पाहिजे, कार्यमग्नता.
म्हणजे तुमची ध्येय, उदात्त ध्येय करणं, उदात्त विचार करणं, उदात्त भावना बाळगणं. आणि माझा जन्म ह्या किडे मुंगे मारण्यासाठी किंवा चिरट मारण्यासाठी झालेला नाही. माझ्या जीवनात मला उदात्त कार्य करायचं आहे, उदात्त भावना बाळगून जगायच्या आहे, उदात्त विचार बाळगून जगायचे आहे, सद्भावना बाळगून जगायचं आहे, क्षमाशील होऊन जगायचं आहे. तुकोबारायांनी सुद्धा क्षमेचं सुद्धा महत्त्व सांगितलेलं आहे, धीराचं महत्त्व सांगितलं आहे. धीरा पोटी फळे रसाळ गोमटी, किंवा तुका म्हणे धीरा विन कैसा होतो हिरा. शांतीचं महत्त्व सांगितलं आहे. शांती परे ते नाही सुख, येर अवघेची दुःख. तुम्ही शांती नसेल तुमच्या जीवनामध्ये, समाधान नसेल तर दुःख आहे. पदार्थ असून काय करता खूप. तर ह्या क्षमाशीलतेबद्दल, मान अपमानाबद्दल तुकोबारायांनी सांगितले. मान अपमान गोवे अवघे गुंडून ठेवावे, हेची देवाचे दर्शन. सदा राहे समाधान. मान अपमानाला बाजूला ठेवून समाधानी जीवन जगणे हेच खरं देवाचं दर्शन आहे, हे तुकोबाराया असं म्हणतात. आणि जिथं क्षमा आहे, शांती आहे, तिथं देवाची वस्ती आहे, म्हणजे आनंदी जीवन आहे, असा त्याचा अर्थ आहे. मित्र, आपण आता महत्त्वाचा एक पैलू बघून थांबणार आहोत. तर हे कार्यमग्न राहणं म्हणजे एखाद्या आपलं छोटं का असेना ध्येय ठेवणं, त्याच्यात आपले विचार, त्याच्यातले भावना, त्याच्यातल्या कल्पना गुंतल्या, तिथले आपले हात गुंतले, आपलं मन तिथं गुंतलं, तर मग भूतकाळ आपल्याला त्रास देत नाही. म्हणून हे कार्यमग्नता राहणं हा एक विसरून जाणं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मी सांगितलं की आताच ध्यान करणं, प्राणायाम करणं, योगासन करणं, निसर्गरम्य वातावरणात जाणं, विनोदी ग्रंथ, विनोदी पुस्तकं, विनोदी चुटकुले वाचणं, ऐकणं, मित्रांच्या सहवासामध्ये जे सकारात्मक मित्र आहेत, तुमचे प्रेरणा, प्रोत्साहन, आनंद देतात तुम्हाला, त्यांच्याशी गप्पा मारणं, घरातल्या व्यक्तींशी छानपैकी गप्पा मारणं, यातून तुम्हाला तो आनंद प्राप्त होऊ शकतो. आता शेवटचा एक मुद्दा जो आहे, तर यासाठी तुम्हाला सातत्य खूप महत्त्वाचं आहे. एका दिवशी केलं सोडून दिलं असं होत नाही. तर हे रोज करावं. काही जण विचारतात किती दिवस करायचं? रोज करायचं. घर किती दिवस झाडायचं? रोज झाडायचं. जितके दिवस त्या घरात राहायचं आहे. तसं जीवन रोज स्वच्छ करा. आंघोळ रोज करावी लागते ना. तसं हे रोज करत करत आयुष्याची वाटचाल आपल्याला करावी लागेल. आणि चांगले विचाराचं वाचन जे जे आत आपण घेऊ चांगलं, तर आपलं मन चांगलं बनत जाते. जसं मन बनते तसं आपल्याला जीवन बनते. म्हणून या दिशेनं आपण प्रयत्न कराव्यात. चांगल्या सकारात्मक विचाराची आठवण, सकारात्मक कल्पना, सकारात्मक भावना डोळ्यासमोर आणणं, आणि आपल्या जीवनात घडलेल्या घटनाप्रसंगाची, आनंदही घटनाप्रसंगाची लिहून काढून ते वाचणं हा सुखी जीवनाचा, आनंदी जीवनाचा एक भाग असतो. अजून आणि जे तुम्हाला टीका होते ना, टीकाच बघा, विचार करत बसता. तुमचं कौतुक झाल्याचंही लिहून काढा ना. तुमच्यावर एक ग्रंथ होऊ शकतो. अनेक कौतुक झालेले, अनेक चांगल्या गोष्टी घडलेल्या, त्याच्यावर एक ग्रंथ होतो. म्हणून हे चांगले विचार ऐका. तुमचं जीवन सुखी हो, समृद्ध हो, सबका मंगल होय, ही भावना बाळगूया आणि इतरांना तशी भावना बाळगायला प्रेरित करू. धन्यवाद.